बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी, आता बोगस बांधकाम कामगार होणार नाहीत। आता प्रत्येक जिल्ह्याला 12 ऑफिस देण्यात आलेले आहे। प्रत्येक तालुक्यात एक ऑफिस सेपरेट बांधकाम कामगारासाठी देण्यात आलेलं आहे। तर आता आपले काम डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यात होणारे बांधकाम कामगाराचे काम आता तालुका लेवल स्तरावर होणार आहेत। त्यांनी जे डॉक्युमेंट मागितले ते त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये घेऊन जायचं आहे आणि आपलं थंब व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्यानंतर आपलं नूतनीकरण होऊन जाईल, नवीन जे नोंद करायची असेल ती पण होऊन जाईल। कारण आता तसं राहिलं नाही। पहिलं काय मोबाईलच्या माध्यमातून नूतनीकरण व्हायचं, आता तसलं होणार नाही। डायरेक्ट आपला थंब जाऊन लावायचा आहे मशीनवर। थंब ठेवल्याच्या नंतरच आपल्याला आपलं मंजूर होईल अर्ज। आपला जे आपण नूतनीकरणासाठी जे टाकलेलं आहे ते अर्ज आता आपला मंजूर होईल। पहिलं काय व्हायचं, मोबाईलच्या माध्यमातून लॅपटॉपच्या माध्यमातून संपूर्ण गैरव्यवहार व्हायचा। त्याला आळा घालण्यासाठी सरकारने प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस नेमणूक करण्यात आलं आहे। त्या ऑफिसमध्ये संपूर्ण बांधकाम कामगारांचे कामे होणार आहेत, जसे की स्कॉलरशिप आणि अन्य योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे। कुठेही जायची गरज नाही। आपल्या तालुका लेवलच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला संपर्क साधायचा आहे। बोगस कामगार होत आहेत, जास्त बोगस कामगार होत आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर आळा घालण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे। या पुढे आता आपल्याला नूतनीकरण जर करायचं झालं मित्रांनो, तर आपल्याला आता आपल्या तालुका लेवलच्या कामगार कार्यालयामध्ये संपर्क साधावा लागणार आहे। पहिलं काय व्हायचं, 1000-2000 घेऊन आपलं रिन्युअल होऊन जायचं, पण आता तसं राहिलं नाही। आता आपल्याला थंब व्हेरिफिकेशनसाठी स्वतंत्र आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे। ऑफिसला गेल्याच्या नंतर ते त्या ठिकाणीच आपल्याला 8 दिवसामध्ये आपल्याला अप्रूव्हल मिळून जाईल। त्यांच्या एंटरमध्येच आहे। अगोदरच्या काळात डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये संपूर्ण बांधकाम कामगाराचे काम होत होते, आता तसं राहिलं नाही। आता प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस म्हणजेच की आपल्या एका जिल्ह्याला 12 कार्यालय देण्यात आलेले आहेत। एका जिल्ह्याला 12 कार्यालय देण्यात आलेले आहेत। प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस देण्यात आलं आहे। आपलं संपूर्ण बांधकाम कामगाराचे काम आपल्या तालुका लेवलच्या कार्यालयामध्ये होणार आहेत। ही सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपले आता पुढील कामं जे करायचे आहेत ते आपल्याला आता स्वतंत्र करावे लागतील, की अंगठा लावल्याशिवाय आपलं अप्रूव्हल मिळणार नाही आणि मंजूर होणार नाही। पहिलं काही पण झालं, आता होणार नाही। बोगस बांधकाम कामगार समोर आले आहेत, त्याच्यामुळं आता इथून पुढचे जे कामं आहेत ती संपूर्ण ऑफलाईन पद्धतीने त्यांच्या कार्यालयामध्ये होणार आहेत। थंब बायोमेट्रिक पद्धतीने आता आपलं थंब व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच ठिकाणी आता आपला नंबर घेऊन ते अप्रूव्हलसाठी प्रोसिजरमध्ये टाकण्यात येणार आहे आणि 8 दिवसाच्या नंतर आपल्याला अप्रूव्हल मिळून जाईल। आपल्याला ऑफिसमध्ये हेलपाटे मारायची गरज नाही आता मित्रांनो। आता आपल्याला बांधकाम कामगाराचे संपूर्ण कामे आपलेच होणार आहेत, तालुका लेवलवर होणार आहेत। कुठेही जायची गरज नाही, एकाच ठिकाणी संपूर्ण कामे होणार आहेत। स्कॉलरशिप जेवढे स्कीम आहेत तेवढ्या एकाच ठिकाणी आपल्या तालुका लेवलला होणार आहेत। कुठेही जायची गरज नाही। जसं की भांड्याचा संच किंवा पेटी संपूर्ण एकाच ठिकाणी मिळणार आहे आपल्याला, याची सर्वांनी नोंद घ्यावी। भांड्याची किट संच संपूर्ण मिळणार आहे एकाच ठिकाणी, ही सर्वांनी नोंद घ्यावी। आणि आता आपले कामं स्वतंत्र करायची आहेत, आपल्यालाच करायची आहेत। त्याला जे लागणारे वस्तू डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट जमा करून आता आपल्यालाच कामे स्वतंत्र करायचे आहेत।
एजंटच्या बळी जाऊ नका. आता आपल्याला जी डॉक्युमेंट तालुका लेवलच्या अधिकाऱ्यापाशी जाऊन आपण चौकशी करायची आहे, आम्हाला रिन्यूअल करायचं आहे, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत ती तुम्हाला सांगतील. त्याप्रमाणे डॉक्युमेंट जोडून त्याला द्यायचे आहेत. त्याला डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर आपल्याला एक तारीख दिली जाईल. त्या तारखेला आपल्याला जावं लागेल स्वतः त्या ऑफिसमध्ये तालुका लेवलच्या. तिथं जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आपल्याला अंगठा लावायचा आहे. अंगठा लावल्याच्या नंतर आपल्याला 8 दिवस थांबावे लागेल. 8 दिवसाच्या नंतर आपलं अप्रूव्हल मिळून जाईल आणि भाड्याच्या संचासाठी आपण पुढे पात्र ठरणार आहात अथवा काहीही होणार नाही. हे सर्वांनी नोंद घ्यावी आणि पुढील प्रमाणे काम करावे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.